माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत. संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते भोगी. तर चला तर आपण भोगीची भाजी न खाई भोगी तो सदा रोगी अभिवाचनातनं श्रवण करूया. न खाई भोगी तो सदा रोगी. आपल्या पूर्वजांनी ही म्हण उगीच म्हणून ठेवली नाही. यात आरोग्याचं आणि ऋतुचर्याचं मोठं गुपित दडलंय. मराठी महिन्याचं कॅलेंडर हे नुसतं दिवसांची मोजदाद करणारं साधन नाही, तर ते ऋतुमानानुसार आपल्या ताटात होणाऱ्या बदलांचं एक शास्त्रशुद्ध वेळापत्रक आहे. मकर संक्रांतीची चाहूल लागली की वातावरणातला गारवा वाढू लागतो आणि याच थंडीच्या दिवसात मराठी घरामध्ये स्वयंपाकघरातून एक असा खमंग सुवास दरवळतो, जो थेट मनाचा ताबा घेतो. तो सुवास असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच भोगीला केलेल्या जाणाऱ्या मिश्र भाजींचा. या भाजींचा विषय निघाला की कोणाचेही मन नकळत बालपणात डोकावते. आजही आठवतं, भोगीच्या दिवशी सकाळपासून घरात लगबग सुरू होते. आजी आई भाज्यांची मोठी टोपली घेऊन निवडायला बसायचे. हरभऱ्याची भाजी, ओले टहाळी, वाटाणे, लालचटूक गाजर, ते आंबट गोड बोरं, सगळं बघून जिभेवर ताबा ठेवणं आम्हा मुलांसाठी महाकठीण असायचं. आईचं लक्ष भाजी निवडण्याकडे असायचं आणि आपलं लक्ष त्यातला एखादा लुसलुशीत हरभरा, वाटाणा, बोर किंवा गाजराचा तुकडा हळूच पळवण्याकडे. आणि मग आईने रागून म्हणायचं, अरे भाजी होऊ दे की आधी, उष्ट करू नको. अशी मारलेली ती प्रेमळ ठपकी त्या चोरून खाल्लेल्या कच्च्या वाटण्यात, बोरात जी चव होती ना, ती आज जगाच्या पाठीवर कुठल्याही भारी पक्वान्नात सापडणार नाही. खरं तर ही भाजी म्हणजे हिवाळ्याशी दोन हात करण्यासाठी शरीराला निसर्गाने पुरवलेली एक नैसर्गिक ढाल. या शेतात या काळात नवधान्य आलेलं असतं. घेवडा, पापडी, वाल, पावटा, हरभरा, वाटाणा, गाजर, वांगी आणि ऊस या सगळ्यांना एका कढईत आणायचं म्हणजे सकस आहाराचं उत्तम उदाहरण. या भाजीत जेव्हा या सगळ्या शेंगा, फळभाज्या एकत्र नांदतात, तेव्हा ती भाजी एखाद्या मातेच्या कुशीत विसावल्यासारखी, लेकरासारखी दिसते. म्हणूनच काही ठिकाणी मोठ्या कौतुकाने या भाजीला लेकरुळाई भाजी म्हणतात बरं का. यात केवळ भाज्या नसतात, यात असतो तीळ. हिवाळ्यात त्वचा वृक्ष पेटते, सांध्या खटतात. अशा वेळी तिळातील स्निग्धता, उष्णता शरीराला वंगणाचे काम करते. गाजराचे सत्व, शेंगदाण्याचे बळ, बाजरीची उष्णता एकत्र येते, तेव्हा कप आणि वात आपोआप आटोक्यात येतात. आपण उगाच महागड्या औषधाच्या मागे धावत असतो, पण पूर्वजांनी ह्या एका वाटीत आरोग्याचं गुपित दडवलंय बरं का. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात या भाजीची रूपं बदलतात, पण उद्देश तोच असतो. पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरकडे याला खेंगाट म्हणतात. असं रांगडं आणि आपुलकीचं नाव दिलं गेलंय. शेंगदाण्याच्या कुटातली ही दाटसर भाजी तेथे आवडीने खाल्ली जाते. खानदेशात भोगीला वांग्याचं भरीत, कळण्याची भाकरी, ज्वारी उडीद मिश्र भाकरी करण्याची पद्धत. तर विदर्भात, मराठवाड्यात अनेक ठिकाणी भाज्यांच्या जोडीला कढी, गोळे किंवा विशिष्ट पद्धतीची रस्साभाजी बनवली जाते. नावे वेगळी असली तरी त्यामागील भावना निसर्गाची समृद्धी साजरी करण्याची असते. या भाजीची तयारी आणि फोडणी म्हणजे स्वयंपाकघरात घडणारा एक सोहळा असतो. येथे गृहिणी एखाद्या निष्णात तज्ज्ञासारखी वावरत असते. कडक हरभरा पावटा आधी शिजवायचा बरं का, मग वाटाणा, शेवटी नाजूक वांगे. या भाज्यांची सांगड घालणं मोठी कसब हो. जेव्हा या सगळ्या भाज्या लोखंडी कढईत किंवा मातीच्या घडग्यात शिजवतात, तेव्हा त्याची चव अधिकच वाढते बरं का. मसाल्यातल्या डब्यातला काळा मसाला, गोडा मसाला जेव्हा या भाज्यांना कवेत घेतो, त्यात तीळ पेरली जाते, तेव्हा तो चर्र आवाज वाढणारा वाफाचा लोट, हा 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 हा, वा, तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या. मग प्रतिक्रियेत लिहा ना काय वाटतं ते. आजकालच्या पिढीला अनेकदा वाटतं की भरपूर भाज्या एकत्र केल्या की झाली भोगीची भाजी, पण हॉटेलमधल्या मिश्र भाजीमध्ये आणि आपल्या अस्सल भोगीच्या भाजीत जमीन अस्मानाचा फरक. हॉटेलच्या भाजीला मग कृत्रिम सौंदर्य म्हणतोय, ते जेथे काजूची पेस्ट,
मलईच्या अतिरेकात भाजीचे मूळ चव हरवून जाते. याउलट भोगीची भाजी म्हणजे अस्सल मराठमोळं नैसर्गिक सौंदर्य. यात महत्त्वाची असतात ती ओली बोरे. तिखट रश्श्यात शिजलेलं एखादं बोर जेव्हा ताटात येतं आणि आपण जे चोखतो तेव्हा त्यातून येणारी आंबट गोड चव जिभेवर खेळ करते. काय तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? अहो लिहा की तोंडाला पाणी सुटले म्हणून प्रतिक्रियेत. त्याला तोंड नाही. हॉटेलची भाजी जिभेचे चोचले पुरवते, तरी लेकरू ही भाजी आत्म्याला तृप्त करून करते. भोगीचा दिवस हा केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही, तर हा दिवस लेकी बाळींचा जावयाला मान देण्याचा असतो. अनेक घरात या दिवशी सासरवाशीन मुलीला जावयाला जेवायला बोलावून त्यांना साजूक तूप, लोणी, बाजरीची भाकरी प्रेमाने खाऊ घालण्याची पद्धत आहे. तसेच हा सण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ देतो. आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला या दिवशी प्रचंड मागणी असते. जेव्हा आपण बाजारातून या भाज्या विकत घेतो तेव्हा त्या पैशातून बळीराजाच्या घरातही सणाचा आनंद पोहोचत असतो. ही एक साखळी जी अन्नासोबत अर्थकारणालाही जोडते. हल्लीच्या धावपळीच्या शहरी जीवनात ही भाजी बनवणं अनेकांना कटकटीचं वाटू लागतं. पण तरी ऑफिसमधून थकून आल्यावर भाजीची जुडी साफ करायला वेळ नसला तरी चिरलेल्या भाज्यांचे पाकिटं मिळता हो आता. पण भोगीची भाजी बनवणारी शहरी गृहिणी पाहिली कौतुक वाटते बरं का. कारण त्या सुद्धा विसरल्या नाहीत अजून सणवार उत्सव. आपलं काम सांभाळून, आपली नोकरी सांभाळून, घरदार सांभाळून, लेकरांना सांभाळून आपली संस्कृती परंपरा टिकवण्याची त्यांची धडपड नक्की वाखाणण्याजोगी आहे. भोगीच्या भाजीची खरी जोडी जमते ती बाजरीची भाकरी, खरपूस भाजलेली तीळ लावलेली बाजरीची भाकरी, त्यासोबत लोण्याचा गोळा. स्वर्ग सुख दुसरं काय. बाजरीची भाकरी कष्टाळू शेतकऱ्यांचं प्रतीक, तर लोणी हे गृहिणींच्या मायेचं जेवण झाल्यावर पातेल्यातल्या तळाला जी थोडीशी रसरशीत भाजी लटकलेली असते, तो शेवटचा भाकरीचा तुकडा पुसताना खाण्यात जी मजा आहे ना, ती मजा दुसरी नाही बरं का. कशात ती मजा नाही. त्या शेवटच्या घासात आईच्या हाताची सगळी चव, मायेचा सार एकवटलेला असतो. त्यामुळे यंदाच्या भोगीला जेव्हा तुम्ही त्या गरमागरम भाजीचा आस्वाद घ्याल तेव्हा फक्त तिची चव घेऊ नका, बालपणी चोरून खाल्लेल्या गाजराची आठवण काढा, राबणाऱ्या बलिराजाचे आभार माना, परंपरा जपणाऱ्या घरातल्या स्त्रियाच्या मायेचे स्मरण ठेवा. कारण भोगीची भाजी फक्त भाजी नाही, तर तो आपल्या संपन्न कृषी संस्कृतीचा, आरोग्याचा आणि नात्याचा एक खमंग वारसा आहे. खमंग वारसा आहे. जर तुम्हाला ही आवडलं असेल, अभिवाचनातनं तुम्ही श्रवण केलं असेल, तर तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. उत्साह वाटतोय. तुम्हा सगळ्यांना भोगीच्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा.